आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। मराठी येते का? मराठी अगर हिंदी थांबणार असला तर बघा, नसेल तर आम्ही अंगावर तुम्ही आता इथं जाता का सांगा? तुम्ही का थांबलाय? तुम्ही का थांबलाय? तुम्ही का बोलवलं पत्र सांगली शक्तीपीठवरून रणकंदन नागेवाडी ते ड्रोन सर्वेक्षणाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश आता टोकाला पोहोचला आहे। सांगलीच्या नागेवाडी येथे महामार्गाच्या ड्रोन सर्वेक्षणासाठी आलेल्या शासकीय पथकाला शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला। आंदोलन एवढे चिघळले की एका संतप्त शेतकरी कार्यकर्त्याने थेट अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। या थरारक प्रकारामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून प्रशासकीय पथकाला सर्वेक्षण न करताच काढता पाय घ्यावा लागला। शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आज प्रशासनाचे पथक ड्रोन साहित्यासह नागेवाडीत दाखल झाले होते। मात्र याची कुणकुण लागताच स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले। आमच्या सुपीक जमिनी उद्ध्वस्त करणाऱ्या महामार्गाला आमचा जीव गेला तरी परवानगी देणार नाही, अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी प्रशासनाला घेरले। याच दरम्यान एका आंदोलक कार्यकर्त्याने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। उपस्थित इतर शेतकऱ्यांनी आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला। शेतकऱ्यांचा हा रुद्र अवतार पाहून अखेर ड्रोन सर्वेक्षणाचे वाहन आणि अधिकारी कोणतीही मोजणी न करता माघारी फिरले। यामुळे आजचे नियोजित सर्वेक्षण पुढे ढकलण्याची नामुष्की प्रशासनावर आली। या महामार्गामुळे आमची वर्षानुवर्षाची शेती आणि हक्काची जमीन हिरावली जाणार आहे। आमच्या पोटावर पाय देऊन होणारा हा विकास आम्हाला नकोच, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱ्यांनी दिली। आजच्या हाय व्होल्टेज ड्रामानंतर नागेवाडी आणि परिसरात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाकडून घटनास्थळी आणि परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावाला एका छावणीचे स्वरूप आले आहे। शक्तीपीठ महामार्गावरून राज्यातील शेतकरी आधीच आक्रमक आहेत। आज सांगलीत घडलेल्या या घटनेमुळे आता वाद पेटण्याची आणि प्रशासनासमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, अरे शक्तीपीठ रद्द करा, नाहीतर शक्तीपीठ रद्द करा। महाराष्ट्र शासनाच्या काही अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जर हा शक्तीपीठ लादला जाणार असेल तर आज या ठिकाणी माऊली आणि या ठिकाणच्या परिसरातल्या सगळ्या चिखलहोळ, भाग्यनगर या ठिकाणच्या शेतकरी एकजुटीनं दाखवून दिलंय की आम्ही 1 इंचही जमीन देणार नाही। आणि या पाठीमागे जर षडयंत्र असेल तर आम्ही आज सज्जड इशारा देतो, तुम्ही जर आमच्या शांतीचा जर अजून संदेश समजून घेतला नाही तर कदाचित पुढली वेळ आली तर कुठला तरी अनाहूत प्रकार घडेल। त्याच्या आत सगळ्या ड्रोन मशीन तुम्ही तुमच्या जागेवर न्याव्यात, अन्यथा इशारा काफी आहे समझने वाले को। ही वादळापूर्वीची शांतता आहे। नंबर 1, यामध्ये सगळ्या ग्रामसभेचे ठराव असताना तुम्ही कुणालाही विचारात न घेता या भूमीवर पाय ठेवलाय। दुसरी गोष्ट, इथले लोकनियुक्त आमदार पडद्याच्या आड बसून जर बोलत असतील तर त्यांचा आम्ही निषेध करतो। त्यांना तुम्ही सांगा की शेतकऱ्याचा या जमिनी द्यायला विरोध आहे। त्याच्यामध्ये 3 नंबर असा आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये कुठलीही आमची हरकत घेतलेली नाही आणि आमच्या सगळ्या हरकती या विरोधी आहेत। त्यामुळे कुठल्याही प्रकारचा ड्रोन सर्वे आम्ही होऊन देणार नाही। म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी एकजूट कायम राखावी आणि हे ड्रीम प्रोजेक्टचं फूट आमच्यावरून घालवून द्यावं, एवढंच मी आवाहन
आवाहन करतो, रद्द करा, रद्द करा. रद्द करा.